वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देहो सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार. आज आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी मंगलमूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची ते पाहणार आहोत. गणपती स्थापनेकरता लागणारे साहित्य: चौरंग किंवा पाट, सभोवती मकर सजावट करून घ्यायचे. पूजास्थानावर बांधण्यासाठी नारळ, आंब्याची डहाळी, सुपाऱ्या तसेच कौंडळ फळ बांधावे. पाण्याने भरलेला कलश तांब्या, पै, पंचपत्र, तामन, समई, जानवे, पंचपत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे तसेच प्रसादाकरता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ इत्यादी साहित्य घ्यावे. प्रत्येक काळी स्नानादी कर्म आटपून आपण शुद्ध अंतःकरणाने शुचिर्भूत होऊन पूजास्थानावर येऊन गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सज्ज व्हावे. पार्थिव सिद्धिविनायकाची ज्या ठिकाणी स्थापना करायची आहे ते ठिकाण स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यावे. जर जमिनीवर असेल तर सारवून घ्यावे. रांगोळी काढावी. गणपतीच्या पाटाच्या भोवती रांगोळी काढावी. गणपतीच्या मखराखाली म्हणजेच पाटाखाली तांदूळ पसरावेत. तांदळावरती 21 रुपया दक्षिणा तसेच एक पानाचा विडा ठेवावा. गणपती बाप्पाच्या दोन्ही बाजूला 2 समई लावाव्यात. उजव्या बाजूला कलश मांडावा. पंचायतनाचे 5 विडे मांडावेत. महादेवाचा एक शहाळा नारळ गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला मांडावा. तसेच 5 फळे, केळी 1 डझन मांडावीत. गणपती बाप्पाच्या समोर एक पार्थिव सिद्धिविनायकाची छोटी मूर्ती जी आपण नेहमी पूजेसाठी वापरतो ती ठेवावी. मूर्ती नसेल तर सुपारी मांडावी. त्या सुपारीच्या बाजूला रिद्धी सिद्धी मांडावी. हळद कुंकूचं ताट तयार करून घ्यावं. गंध तयार करून घ्यावा. गंधाक्षता तयार करून घ्याव्यात. तसेच एका ताटामध्ये फुले काढावीत. समई प्रज्वलित करावी. अगरबत्ती लावावी. ओम श्री गणेशाय नमः. सर्वप्रथम आचमन करून घ्यायचं आहे. डाव्या हातामध्ये पळी घ्यायची आहे. उजवा तामाणामध्ये पकडायचं आहे. 3 वेळा पाणी पळीने घ्यायचं आहे आणि ते तामाणात सोडायचं आहे. उजव्या हातावरती सोडा. ओम केशवाय नमः. ओम माधवाय नमः. ओम नारायणाय नमः. आता पुन्हा तसंच पाणी घ्यायचं आहे, पण पाणी प्यायचं आहे, आचमन करायचं आहे. 3 वेळा पाणी प्यायचं आहे. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. पुन्हा एकदा 4थी पळी घ्यायची, तामाणात सोडायचं. पाद्यम समर्पयामि. आता एक पळी हातावरती घ्या, डोळ्याला लावा. नेत्रोदक स्पर्शयामि. पुन्हा हातावरती घ्या, डोक्यावर शिंपडा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता विष्णूची 24 नावं उच्चारायची. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम हृषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अघोषजाय नमः. ओम नरसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेन्द्राय नमः. ओम हरिये नमः. ओम श्रीकृष्णाय नमः. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मदेवता देवी गायत्री छंदः प्राणायाम विनियोगः. स्वतःच्या कपाळाला अनामिकेने गंध लावून घ्यायचं आहे. परमानंद सौरभ्यं पदे पूर्ण दिगंतरं गृहाण परमगंधं कृपया परमेश्वरो गंधद्वारा दुरादर्शं नित्यपुष्टिंगर्षणी ईश्वरिंग सर्वभूतान् सुगंधं धारयामि. अक्षता लावायच्या. त्यानंतर हातामध्ये अक्षता घ्या. नमस्कार करून राहा. मनामध्ये श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः.
गणपती बाप्पाचं नामस्मरण करा. आपापल्या कुलदेवतेचं नामस्मरण करा. ग्रामदेवतेचं नामस्मरण करा. हातामध्ये अक्षता ठेवून द्या. ओम श्री महागणाधिपतनमः इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. मातृपितृदेवताभ्यो नमः. ओम श्री लक्ष्मीनारायण देवताभ्यो नमः. सर्वभ्य देवभ्यो नमः. सर्वभ्यो ब्राह्मणभ्यो नमः. निर्विघ्नमस्तु. सुमुखचंदाक्ष कपिलो जनकः लंबोदर्श विकटो विघ्ननाशो गणाधिप धूम्रकेतो गणाध्यक्षो भालचंद्रजानः. द्वादशैतानि नामानि यपडेत शोपे विद्यारंभे विवाहे च प्रवेश निर्वेदा संग्रामे संकटचय विघ्नशान्तर्जाते शुक्लवरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नप्रशान्ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यं त्र्यम्बके गौरी नारायणं नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति मङ्गलम् ईशारुदास्तु भगवान् मङ्गलतनहरे तदेव लग्नं श्रीनन्ददेव ताराबलं देव विद्याबलं देव लक्ष्मीवस्त्रमीलाभस्तेषा जयस्तेषा कृतस्तेषा पराजया ईशा हृदयस्तु जनार्दनं विनायक गुरुवाणु ब्रह्मा विष्णु महेश्वरं सरस्वती प्रमादो सर्वकार्ये सिद्धते आभिस्पदात् सिद्धते पूजितयो सरासरे सर्वविघ्नहरतस्य गणाधिपते नमः. सर्वेषु सर्कारेषु त्रिसद्धिभुवनेश्वरा देवादिशन्तन सिद्धिब्रह्मेशान जनार्दनम्. ओम श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुआद्य अद्य ब्राह्मणे द्वितीयपरादे श्री श्वेतरकल्पे वैवस्वतांसरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्यदेशे आर्यवर्तदेशे मेरुदक्षिणदिग्भागे कृष्णागोदावरीमध्ये शालिवाहनशके 1946 क्रोधी नाम संवत्सरे भाद्रपद मासादि शुक्ल पक्षादि चतुर्थी तिथी शनिवार वासरे करणे शुभस्थितो चंद्रमाने शुभ सूर्योस्थिते. आता जिथे शुभ बोलले ना तिथे त्या तिथीची नावं घ्यायचे. तिथी वार नक्षत्र जे काय असेल ते घ्यायचे. सत्स शुभ नाम योगे शुभ कर्ण एवं शुभ पुण्यतिथो. आता जो पूजाविधी करायला बसलाय त्या यजमानाने आपलं स्वतःचं नाव घ्यायचं. यजमानस्य स्वतःच्या पत्नीचं नाव घ्यायचं. त्यानंतर स्वतःचं गोत्र घ्यायचं आणि आता बोलायचं आहे. बोला मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ अस्माकं सहकुटुंबाना क्षेम स्थैर्य विजय अभय आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ मम पार्थिव सिद्धिविनायक देवता स्थापना करिष्य. तामणामध्ये आता अक्षता व्हायच्या समोरील आणि डाव्या हाताने उजव्या हातावरती पाणी घ्यायचं आणि तामणात सोडायचं. प्रथम देवतेवरती अक्षता तसेच पाणी सोडावे. पंचामृत शिंपडावे. भस्म गंध हळद कुंकू अक्षता बेल फूल वाहावे. अगरबत्ती धूप दीप ओवाळून नैवेद्य दाखवावा. नमस्कार करावा. आता पृथ्वी पूजा. ओम पृथ्वी तस्य मेरुपृष्ठ ऋषिः कुर्मो देवताः सुतलछंद आसने विनियोगाः. जमिनीवरती पाणी सोडावे. तसेच तिथे हळद कुंकू अक्षता व्हावे. पृथ्वी त्वया धूता लोको देवी त्वं विष्णुना धृता त्वं धारस्य मा देवी पवित्रं कुरु च आसनं. नमस्कार करावा. ओम ह्रीं आधारशक्ते नमः. ओम पृथ्वीदेवताभ्यो नमः. सकलपूजार्थे भस्म गंधाक्षतं पत्र पुष्पं धूपं दीपं नैवेद्यामि. नैवेद्यान्तदीपानीयं समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. जमिनीला नमस्कार करावा. पृथ्वी पूजा. त्यानंतर दोन्ही समयींची पूजा करावी. समईला पहिले पाणी शिंपडायचंय. नंतर हळद कुंकू अक्षता व्हायच्या. बेल दुर्वा तुळशी फुलं व्हायचे. ओम भीम दीपधाराय नमः. ओम रं ज्वलामालिने नमः. भो दीप देवस्वरूपं कर्मसाक्षी अविघ्नकृतं यावत् कर्म समाप्तिः स्यात् तवसां त्वं सुस्थिरो भव. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोस्तुते. दीपज्योति परब्रह्म दीपो ज्योति सदाशिव
दीपो हरतु मे पापे नित्यं दीपो नमस्तुते। ओम दीपदेवताभ्यो नमः। सकलपूजार्थे भस्म गन्धाक्षत पत्रपुष्पं धूपं दीपं नैवेद्यं च निवेदयामि। नैवेद्यान्तरे पानीयं समर्पयामि। प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि। घंटापूजन करून घ्यावे। आगमनातु देवानां गमनातु रक्षताम्। कुर्याद घंटारं भक्ता शंभोर्चनं पूर्वकम्। ओम घंटादेवताभ्यो नमः। सकलपूजार्थे भस्म गन्धाक्षतं पत्रं पुष्पं धूपं दीपं नैवेदयामि। नैवेद्यान्तरे पानीयं समर्पयामि। प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि। शंख असेल तर शंखाची पूजा करावी। ओम शंखादु चंद्रदेवता कुक्षे वरुणदेवता पुष्टि प्रजापति विद्याद्रहे गंगा सरस्वती त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विकृतिकरे नमस्ते सर्वदेवस्य पांचाजन्याय नमस्ते। ओम पांचाजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयान्तः। घंटा सहितं शंखदेवताभ्यो नमः। सकलपूजार्थे भस्म गन्धाक्षतं पत्रं पुष्पं धूपं दीपं नैवेदयामि। नैवेद्यान्तरे पानीयं समर्पयामि। प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि। गणपती बाप्पा समोर ठेवलेल्या 5 विड्यांची पंचायतन म्हणून पूजा करावी। त्यावरती पाणी सोडावं, हळद कुंकू गंधाक्षता फुलवावी। ओम केशवाय नमः। ओम माधवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम गोविंदाय नमः। ओम त्रिविक्रमाय नमः। ओम गणेश पंचायतनाय नमः। आद्यं समर्पयामि हार्द्यं धारयामि गन्धाक्षतां समर्पयामि। ओम विष्णवे नमः। विष्णु अवाहयामि। ओम शंकराय नमः। शंकर अवाहयामि। ओम श्री गणेशाय नमः। श्री गणेश अवाहयामि। ओम सूर्याय नमः। सूर्यम् अवाहयामि। ओम दुर्गादेवताय नमः। दुर्गा अवाहयामि। पृथ्वी तत्त्वात् नमः। वायु तत्त्वात् नमः। तेज तत्त्वात् नमः। आकाश तत्त्वात् नमः। जल तत्त्वात् नमः। पंचतत्त्वात् नमः। गंधाक्षतं पुष्पं समर्पयामि। कलश स्थापन करावा। ओम कलशस्य मुखे रुद्र कंठे विष्णु समश्रिताः मूलतस्त्र स्थितो मध्ये ब्रह्मा मध्ये मातृगणा स्तुतः कुक्षे तु सागरः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरः ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वणः अहिंगस्य सहिता सर्वे कलशस्य तु समश्रिताः अथ गायत्री सावित्री शांति पृष्टि तुष्टिकरितः सर्वे समुद्रा सरिता तीर्थानि जलदा नदा आयन्तु देव पूजात दुर्तिशयकारका गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन् सन्निधि करो गायत्रीमवाहयामि सावित्रीमवाहयामि सरस्वतीमवाहयामि ओम गंगे अत्रागच्छ। सकल पूजार्थे भस्म गंधाक्षतं पत्रं पुष्पं धूपं दीपं नैवेदयामि। नैवेद्यान्तरे पानीयं समर्पयामि। प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि। हातामध्ये अक्षता घ्यायच्या, नमस्कार करायचं, मनामध्ये गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं। गजवदनमचिन्त्यं तीक्ष्णदृष्टं त्रिनेत्रं बृहदुदरमिशेषं भूतिराजं पुराणम् अमरवरसुपूज्यं रक्तवर्णं सुरेशं पशुपतिसुतमीशं विघ्नराजं नमामि। पशुपतिसुतमनीशं विघ्नराजं नमामि। त्यानंतर गणपती बाप्पाचं आवाहन करायचं। ओम गणनान्त्वाहं गणपतिगुं भवामहे प्रियणान्त्वाहं प्रियपतिगुं भवामहे निधनान्त्वाहं निधिपतिगुं भवामहे वसुमम अभजानि गर्भदमा त्वं जानि गर्भदमा। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अक्षता व्हायच्या गणपती बाप्पाच्या उजव्या पायावरती। त्यानंतर गणपती बाप्पाच्या मोठ्या मूर्तीसमोर ठेवलेल्या छोट्या मूर्तीवरती
अभिषेक करावा। ओम श्री महागणाधीश्वराय नमः। आसनात अक्षतां समर्पयामी। छोटी मूर्ती तामणामध्ये घ्यायचे, त्याच्यावरती पळीने पाणी घालत राहायचे। ओम श्री महागणाधीश्वराय नमः। पाद्यं समर्पयामी। ओम महागणाधीश्वराय नमः। हृदयं समर्पयामी। ओम महागणाधीश्वराय नमः। आचमनं समर्पयामी। ओम महागणाधीश्वराय नमः। शुद्धोदकेन स्थापयामी। पाद्यं समर्पयामी। पंचामृतस्नानं समर्पयामी। सकल पूजार्थते मूलेन शुद्धोदकेन स्थापयामी। त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून त्या 2 सुपारीच्या बाजूला पुन्हा पार्थिव सिद्धिविनायकाच्या समोर ठेवावी। कलश, शंख, घंटा, गणपती, दीप यांची पूजा झाल्यानंतर तसेच छोट्या मूर्तीला अभिषेक झाल्यानंतर मुख्य जी मूर्ती असते गणपती बाप्पाची, त्या मूर्तीला दुर्वा घेऊन त्या दुर्वा तुपामध्ये बुडवायच्या आणि मूर्तीच्या दोन्ही डोळ्यांना त्या दुर्वाने स्पर्श करायचा व मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेची पुढील मंत्र म्हणायचे। अस्य प्राणा प्रतिष्ठतु, अस्य प्राणा शरन्तु च, अस्य देवत्वं आचार्यो मम हेतु कश्चन, रक्तां विदिस्त पोतल तदरुण सरोजाधि रूढाकराब्जे, पाशं कोददण्ड भिक्षोद्मथ गुणप्यं कुशं पंचबाणान्, बिभ्राण असकृतपालं त्रिनेत्रं लसितः पिनवक्षं पुराहडं, देवी बालार्कवर्ण भवन्तु सुखकरी प्राणशक्ती परानः। प्राणप्रतिष्ठा झाल्यावरती गणपती बाप्पांना नमस्कार करायचा। एकदन्तं शूर्पकर्णकं गजवस्त्रं चतुर्भुजं, पाशामङ्कुशधारणं देवं ध्यायते सिद्धिविनायकं, ध्यायेत देवं महाकायं तप्तकाञ्चनसन्निभं, चतुर्भुजं महाकायं सर्ववर्णभूषितं, दन्ताक्षमाला परशुपूर्णं मोदकहस्तकं, मोदकासक्तं शुण्डाग्रहं एकदन्तं विनायकं। नमस्कार करायचा। त्यानंतर हातामध्ये अक्षता घ्यायच्या। अवहाय्यामी विघ्नेशं सुरराज अर्चितेश्वरं, अनाथनाथ सर्वज्ञं पूजार्क गणनायकं, ओम सिद्धिविनायकाय नमः। अवहाय्यामी अक्षता व्हायच्या गणपतीच्या उजव्या पायावरती। विचित्ररत्न रचितं दिव्यास्तरण संयुक्तं, सुवर्णसिंहासनं चारुगृहाणं सुरपूजितम्, ओम सिद्धिविनायकाय नमः। आसनार्थी अक्षतां समर्पयामी। आसनावरती अक्षता व्हायच्या। सर्वतीर्थं समायुक्तं पद्मं गंधादिसंयुक्तं, विघ्नराजं गृहार्यं भगवान भक्तवत्सल। गणपती बाप्पाच्या उजव्या पायावरती पाणी सौ शिंपडायचे फुलाने। ओम सिद्धिविनायकाय नमः। पाद्यं समर्पयामी। पुन्हा एकदा पाणी शिंपडायचे। अर्ध्यं चं फलसंयुक्तं गंधपुष्पं अक्षतोयं गणाध्यक्षं नमस्तुभ्ये गृहाण करुणानिधे, ओम सिद्धिविनायकाय नमः। अर्ध्यं समर्पयामी। ओम विनायकाय नमः। नमस्तुभ्यं धर्वेशुभिं वन्दितं गृहानतं तेयेन शीघ्रम् आचमनं कुरु। श्री सिद्धिविनायकाय नमः। आचमनं समर्पयामी। गंगादि सर्वतीर्थभ्यं अनितं तोयमुक्तं भक्त्यां समर्पितं तुभ्यं स्नानाय अभिष्टकम्, ओम सिद्धिविनायकाय नमः। स्नानं समर्पयामी। त्यानंतर फुलाला पंचामृत घ्यायचे आणि पंचामृत गणपती बाप्पाच्या उजव्या पायावरती थोडंसं शिंपडायचं। पयोदधि धृतं चैव मधुशर्कराय युक्तं, पंचामृतेन स्थापयामी प्रीयतां परमेश्वरो। त्यानंतर पाय व्यवस्थित पुसून घ्यायचा। त्यानंतर थोडं गरम पाणी गणपती बाप्पाच्या उजव्या पायावरती व्हायचं। ओम उष्णोदक स्नानं समर्पयामी। त्यानंतर दुर्वा पाण्यामध्ये बुडवायचे आहेत आणि थोडं थोडं पाणी
गणपती बाप्पाच्या उजव्या पायावरती लावून अथर्व शीर्षाने अभिषेक करायचा. ओम भद्रं कर्णभिः शृणुयाम देवा भद्रं पश्चिमाक्ष वीर्यजत्रः स्थिरे रंगष्टुतु वासं स्तन नुभि विषमदेवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृधश्वः स्वस्ति नो पूषा विश्ववेदः स्वस्ति नस्तार्क्ष्यरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ददातु. ओम शांति शांति शांतिः. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं कलिदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वामाम् अवभक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचान नमो शिष्यम् अवपश्चातात अवप्रस्तातात अवोत्त्रातात अवदक्षिणातात अवचोदातात अवध्रातात सर्वतो मा पाहि पाहि समन्तातः. त्वं वाङ्मस्य चिन्मयः त्वम् आनन्दमस्य ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्वजायते सर्वं जगदिदं तत्त्वतिष्ठति सर्वं जगदिदं तये लयमेष्यति सर्वं जगदिदं तये प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नमः त्वं चत्वारभाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं वस्त्रात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारोऽसितोऽसित्यं त्वं शक्तित्रयात्मकं त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वं गणादिपूर्वमुचाय वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारपरतरः अर्धेन्द्रियं तारेण रुद्रम् एतत्त्वं मणुस्वरूपं गकारतः पूर्वरूपम् अकारतः मध्यमरूपम् अनुस्वाचन्द्रत्वं बिन्दुत्वं नादसन्धानसहितासन्धे शेषा गणेशविद्या गणकऋषि नित्यत्री गायत्री छन्दः गणपतिदेवताः. ओम गं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्तं चतुरहस्तं पाशमुखधारणं रदं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषिकाध्वजं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानिलिप्ताङ्गे रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पं देव जगत्कारणमुच्यतम् आविर्वृद्धसद्योधे प्रकृते पुरुषात्मनम् एवं दासनत्वं सो योगी योगिनावरा. ओम नमो व्रातपदे नमो गणपते नमो प्रमोदपदे नमस्तेऽस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने श्री शिवसुताय वरदमूर्तये नमो नमः. ओम भद्रं गणभिः शृणुयाम देवा भद्रं पश्चिमाक्ष वीर्यजत्रः स्थिरैरङ्गैस्तुः वासुदेवस्तुभि विषमदेवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृधश्वा स्वस्ति नो पूषा विश्ववेदः स्वस्ति नस्तार्क्ष्यरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ददातु. ओम शांति शांति शांतिः. ओम एतत्ततशिष्योदिते स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वविघ्नबाधते स सर्वतः सुखमेधते स पंचमहापापा प्रमुच्यते. सायं धिवानो दिवसकृतं पापं नाशयन्ति रात्रिर्धियानो रात्रिकृतं पापं नाशयन्ति. सायं प्रातः प्रयोजान अपोपभवति सर्वत्र धियानो अपविघ्नो भवति. धर्मार्थकामश्च मोक्षं च विदन्ति. इदम् अथर्वशीर्षम् अस्यां न देयं यो यदि महोद्यासति स पापीया न भवन्ति. सहस्रवर्तनात् यं यं काममविधीयते तं तमयेन साधयेत. अनेन गणपति अभिष्यन्ति स वाग्मी भवति. चतुर्थ्यानमस्य प्रजाति स विद्यावान् भवति. इदम् अथर्वशीर्षवाक्यं ब्रह्म्याधोरणं विद्यात् न विवेति कदा न विशति. ये दुर्वाङ्कुर्यजति सः वैश्वानरोपभवति. यो लज्जार्षति य स यशोवान् भवति स मेधावान् भवति. ये मोदकसहस्रेण यजति स वञ्चितफलवाप्नोति. स य साज्यं वदति स सर्वतः लभते स सर्वं लभते. अष्टु ब्राह्मणान् समग्रहीत्वा
सूर्यवच्युषिवती सूर्यग्रहे महानद्या प्रतिमा सन्निधो वा जत्वा सिद्धमन्त्रो भवति। महाविद्या प्रमुच्यते महादोषा प्रमुच्यते महापापा प्रमुच्यते स सर्वविद्वति स सर्वविद्वति य एवं वेद इत्युपनिषतः। ओम सहनावतु सहनो भुवन्तु सह वीर्येकरावहै तेजस्विना वदितमस्तु मा विद्विषावहै। ओम शांती शांती शांती। त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती व्यवस्थित पुसून घ्यायची। कापसाचं वस्त्र आणलं असेल ते गळ्यामध्ये घालायचे। रक्तवस्त्रं युगं देवं दिव्यं कांचन संभवं सर्वप्रदं गृहोणतं गुलंबोदरं हरात्मजं सिद्धिविनायकाय नमः वस्त्रं समर्पयामि। त्यानंतर यज्ञोपवीत म्हणजे जानवं घालायचे। जानवे हे गणेशांना डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली आले येईल असे अर्पण करायचे। ओम राजतं ब्रह्मसूत्रं च कांचनं सोत्तरीकं गृहाणचारो सर्वज्ञं भक्तानां वरदो नमः सिद्धिविनायकाय नमः यज्ञपूतं धारयामि समर्पयामि। त्यानंतर सिद्धिविनायकाय नमः चंदनं समर्पयामि म्हणून गणपती बाप्पांच्या मस्तकाला चंदन लावायचे। कस्तुरोचना चंदम कुंकुमैश्च समन्वितं विलेपनं सुरश्रेष्ठं चंदनं प्रत्युगृह्यतां वरील मंत्र म्हणत चंदन लावायचे। त्यानंतर अक्षता व्हायच्या। रक्ताक्षतां च देवे गृहाण विरदानं ललाटे पटले चंद्रास्तुपरि विधायधं सिद्धिविनायकाय नमः गंधाक्षतां समर्पयामि। त्यानंतर फुलं व्हायची। माल्यादणी सुगंधानि माल्यादणी वेन प्रभो मया हृतानि पूजार्थं पुष्पानि प्रतिगृहतां सिद्धिविनायकाय नमः पुष्पं समर्पयामि। त्यानंतर गणपती बाप्पाला कंठी हार मुकुट जे काय आणलं असेल ते लावून घ्यायचे। अगरबत्ती व्हायची। वनस्पतिरसोपेतो गंधादुत्तमा अग्रह्यस्रदेवानां धूपय्यं धूपं समर्पयामि। धूप दाखवायचे। दशांगं गुग्गुलं धूपं सुगंधं मनोहरं गृहाण सर्वदेवेशं उमापुत्रं नमोस्तुते। ओम उमापुत्र सिद्धिविनायकाय नमः धूपं समर्पयामि। डाव्या हातात घंटी घेऊन वाजवायची। गणपती बाप्पांना अगरबत्ती ओवाळताना नेहमी उजव्या हातामध्ये अगरबत्ती तसेच डाव्या हातात घंटी घ्यायची आणि ओवाळायची। आता निरंजन घ्या। दिवा ओवाळायचे। सर्वज्ञ सर्वलोकेश त्रैलोक्य तिमिरापह गृहाण मंगलम दीपम रुद्रप्रिय नमोस्तुते। ओम सिद्धिविनायकाय नमः दीपम समर्पयामि। त्यानंतर मोदक साखर पेढे जे काय असेल त्याचं नैवेद्य दाखवायचं। डाव्या हाताने उजव्या हातावरती 3 वेळा पाणी घ्यायचं आणि नैवेद्य दाखवायचं। भोवती पाणी सोडायचं प्रसादाच्या। ओम प्राणाय स्वः अपनाय स्वः उदानाय स्वः सामनाय स्वः ध्यानाय स्वः ब्रह्मणेन स्वाहा। शर्करा गुडगद्यातुर नैवेद्यं निवेदयामि। नैवेद्यान्तरी पानीयं समर्पयामि। डावात तोंडावर ठेवायच्या। उजव्या हाताने गणपती बाप्पाकडे नैवेद्य दाखवायचा। प्राणाय स्वः अपनाय स्वः उदानाय स्वः सामनाय स्वः ध्यानाय स्वः ब्रह्मणेन स्वः। नैवेद्यं षड्सपेतो नानाभक्ष्य समन्वितं दधिशुरुदुपेतं नैवेद्यं प्रतिगृहतां हस्तप्रोक्षणातधे मुखप्रोक्षणातधे प्रसाद नैवेद्यं निवेदयामि। 3 पळी पाणी तांबण्यात सोडायचं। त्यानंतर गणपतीसाठी जो विडा ठेवलेला असतो त्याच्यावरती पाणी सोडायचं। पुग्गी फलं महादिव्यं नागवल्या समन्वितं कर्पूरलीला समायुक्तं तांबूलं प्रतिगृहतां सिद्धिविनायकाय नमः तांबूलं समर्पयामि। नारळावरती पाणी सोडायचं। उग्गी फलसहितं वरुणं समर्पयामि। महादेवाच्या नारळाला पाणी सोडायचं आणि हळद कुंकू अक्षता आणि फुल व्हायचं। ओम तत्पुरुषाग्नि महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। त्यानंतर जी पंचपत्रे आणली असेल ती पंचपत्री गणपती बाप्पांना वाहून घ्यायचे। केवडा वगैरे आणला असेल ते वाहून घ्यायचं आहे। शमी पत्र वाहून घ्यायचं आहे व नमस्कार करायचा। ओम श्री सिद्धिविनायकाय नमः पंचपत्री धारयामि। ओम सिद्धिविनायकाय नमः ध्रुवांकरं समर्पयामि। ओम सिद्धिविनायकाय नमः
केवडापुष्पं समर्पयामि। ओम सिद्धिविनायकाय नमः। शमीपत्रिकां समर्पयामि। त्यानंतर 21 दुर्वा घ्यायच्या। एक एक दुर्वा श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः म्हणत गणपती बाप्पाच्या उजव्या पायावरती व्हायचे। ओम श्री गणेशाय नमः। ओम गणेश्वराय नमः। ओम गणाध्यक्षाय नमः। ओम गणाराध्याय नमः। ओम गणप्रियाय नमः। ओम गणनाथाय नमः। ओम गणस्वामिने नमः। ओम गणेशाय नमः। ओम गणनायकाय नमः। ओम गणमूर्तये नमः। ओम गणपतये नमः। ओम गणत्रात्रे नमः। ओम गणपाय नमः। ओम गणज्याय नमः। ओम गणक्रीडाय नमः। ओम गणदेवाय नमः। ओम गणाधीपाय नमः। ओम गणज्येष्ठाय नमः। ओम गणश्रेष्ठाय नमः। ओम गणप्रेष्ठाय नमः। ओम गणाधिराजे नमः। ओम गणराजे नमः। ओम गणपतये नमः। दुर्वांकुरं समर्पयामि। दुर्वार्पण केल्यानंतर साष्टांग नमस्कार करायचा आहे। नमः सर्वहितार्थय जगद्धारा हेतभे साष्टांगमय प्रणास्मसे प्रयत्नेन मयकृतं। त्यानंतर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालायची। यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे। त्यानंतर गणपती बाप्पाला मंत्रपुष्प व्हायचे। ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्ति हनाकं महिमान स्यात् मंत्रपुष्पं समर्पयामि। त्यानंतर हातामध्ये अक्षता घ्यायच्या, नमस्कार करायचं व गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं। यन्मया चरितं देवं ऋतमेत सुदुर्लभं गणेशं त्वं प्रसन्नं सन्न सफलं कुरु सर्वदा। ओम विनायक गणेशानं सर्वदेव नमस्कृतं पार्वतीप्रिय विघ्नेशं मम विघ्नान् निवारये। आवाहनं न जायामि तवार्चनं पूजा चैव न जायामि शमत्ता परमेश्वरं मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहितं सुरेश्वरं यत्पूजितं मयादिभ परिपूर्ण तदस्तु मे अन्यथा त्वमेव शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मान् कारुणभावेन रक्ष रक्ष परमेश्वर अशी प्रार्थना करायची व गणपती बाप्पाच्या उजव्यावरती अक्षता व्हायच्या। त्यानंतर गणपती बाप्पाची आरती करायची, महानैवेद्य दाखवायचा आणि पुन्हा एकदा मंत्रपुष्पांजली अर्पण करायची।